जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजिरे शिक्षण संस्थेच्या नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स इचलकरंजी येथील समाजशास्त्र विभाग व NSS विभाग यांच्या वतीने देशातील आदिवासी स्वातंत्र्य सैनिक, सामाजिक सुधारक आणि जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त जनजाती गौरव दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। आदिवासी हक्कांचे रक्षण, पर्यावरणाबद्दलची जागरूकता आणि सामाजिक शोषणाविरुद्ध संघर्ष या बाबींवर केंद्रित कार्यक्रमांचे आयोजन या दिवशी करण्यात आले। समाजशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक अभिजित पाटील यांनी स्वागतपर भाषण करताना बिरसा मुंडांनी आदिवासी समाजाला दिलेल्या संघर्षशील नेतृत्वाची आणि उलगुलान चळवळीची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट केली। त्यांनी म्हटलं की बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाचेच नव्हे तर भारताच्या सामाजिक न्याय चळवळीचे तेजस्वी प्रतीक आहेत। त्यांच्या विचारांची आजच्या पिढीला नितांत गरज आहे। या निमित्ताने महाविद्यालयात पोस्टर स्पर्धा घेण्यात आल्या। विद्यार्थ्यांनी बिरसा मुंडांच्या जीवनातील प्रेरणादायी घटना, त्यांचे नेतृत्व शैली, आदिवासींच्या समस्यांवरील उपाययोजना आणि आधुनिक भारतातील आदिवासी प्रश्न या विषयांवर माहितीपूर्ण पोस्टर बनवले होते। पोस्टर स्पर्धेचे आयोजन समाजशास्त्र विभाग व भित्तिपत्रिका विभाग यांच्या वतीने करण्यात आले। पोस्टर स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विरूपाक्ष खानाजे यांच्या हस्ते करण्यात आले। पोस्टर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी स्वागत प्राध्यापक अभिजित पाटील यांनी केले तर आभार डॉक्टर प्रवीण पवार यांनी मानले। मुख्य व्याख्यान सत्रात प्रमुख पाहुणे DM महाले यांनी बिरसा मुंडांचे सामाजिक विचार, ब्रिटिश सत्तेविरुद्धचा त्यांचा सशस्त्र लढा आणि आदिवासींच्या सांस्कृतिक ओळखीचे संवर्धन यावर सविस्तर विवेचन केले। त्यांनी म्हटलं की बिरसा मुंडांचे कार्य म्हणजे अत्याचाराविरुद्धचा धैर्यपूर्ण संघर्ष आणि स्वाभिमानाचे प्रतीक। त्यांची जयंती ही फक्त स्मरणाची नव्हे तर कृतीची प्रेरणा देणारी संधी आहे। कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विरूपाक्ष खानाजे यांनी यावेळी बिरसा मुंडांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनातून सामाजिक न्याय, समानता आणि पर्यावरण संरक्षणाचे मूल्य आत्मसात करणं हेच या जनजाती गौरव दिनाचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं नमूद केलं। कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक समाजशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक अभिजित पाटील यांनी केला। पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक सौरभ पाटणकर यांनी करून दिला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर जीवन पाटील यांनी केला तर आभार प्राध्यापक डॉक्टर माधव मुंडकर यांनी केले। कार्यक्रमास प्राध्यापक डॉक्टर RV सपकाळ, प्राध्यापक डॉक्टर प्रवीण पवार, प्राध्यापक प्रमोद काळे यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन समाजशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक अभिजित पाटील यांनी केलं। सत्यमुख प्रतिनिधी प्राध्यापक FN पटेल, इचलकरंजी। समाजाच्या कुठेतरी असंतोल निर्माण झाला आणि हा विशाल काळ म्हणजे भूगोलाचा जरासा नीट अभ्यास तुम्ही जर केला किंवा आता भूगोल तर तुमच्या हातात आहे। आपला भारत देश एवढा मोठा आहे, त्याचा उल्लेखच खंडप्रायाचा केला जातो। त्याने सांगितलं मी आता परत लग्न करणार नाही, मी काहीतरी देशासाठी करणार, स्वातंत्र्यासाठी करणार। आणि त्यांनी एकटा लढू शकत नाही, मग थोडं सभा घेऊन उठाव करत थोडं 15 वर्षी जसं आपण बघितलं उलगुलान एक उपक्रम केला। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।